मी सुरुवातीला पहिल्यांदा 4 अटेम्प्ट पोलीस भरती दिली आणि त्याच्यानंतर थोडं अपयश येत होता म्हणून थोडासा बिझनेसचा विचार केला। फूड आयटम हा वर्षभर लोक खातात, कपडे वगैरे लोक सीजनल घेतात, त्याच्यामुळे मला असं वाटलं की फूड आयटम चालू करावे। पुढील 5 वर्षात ॲटलिस्ट माझी 10 दुकानं तरी पाहिजेत अशी। आणि नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं खूप स्वागत आहे तुमच्या आवडत्या कट्ट्यावर म्हणजेच 360 कट्टा। लोकल अंतप्रणाच्या आजच्या भागात आज आपण आलेलो लालबागपरा या ठिकाणी म्हणजेच फ्लेवर्स ऑफ कंट्रोल शुभम घाडीगावकर या आपल्या मित्राने हा स्टार्टअप केलेला आहे आणि त्याचं हे दुसरं आउटलेट आहे। तर पाहूया शुभमची गोष्ट। तर या शुभम खूप खूप स्वागत आहे तुझं 360 कट्ट्यावर। तर मित्रा, मला आधी पहिला जाणून घ्यायचं आहे की हा एकंदरीत बिझनेस तू कसा काय स्टार्टअप केलेला आहे? मी सुरुवातीला पहिल्यांदा 4 अटेम्प्ट पोलीस भरती दिली आणि त्याच्यानंतर थोडं अपयश येत होता म्हणून थोडासा बिझनेसचा विचार केला आणि असे भरपूर असे छोटे मोठे बिझनेस बघितले होते। पण म्हटलं मग हा आपण थोडासा मोठ्या स्केलवर शॉपमध्ये करून बघूया। अच्छा। आणि मग टाइमपासमध्ये मित्रांच्या आधी चालू केलं होतं आणि हळूहळू सुरुवातीला मला तेवढा प्रतिसाद आला नाही, हळूहळू चालायला लागल्यावर ते भरपूरच चालते। आता पहिली ब्रांच नायगावला ओपन केली आणि सेकंड ब्रांच आता ही इकडे चालू केली आहे ITC हॉटेलचा। क्या बात आहे, क्या बात आहे। तर सुरुवातीला म्हणजे आता तुला हे किती वर्ष झाली या ब्रांचला? या ब्रांचला आता 1 वर्ष पूर्ण होईल आणि नायगावच्या ब्रांचला ऑलमोस्ट 3 वर्ष पूर्ण होईल। क्या बात आहे, क्या बात आहे। मस्त, म्हणजे पोलीस भरतीची धाव घेता घेता तू खरं तर बिझनेसच्या बोलतात ना या मंचामध्ये खरं तर उच्चारलाय। खरंच मस्त। मित्रा, आता जसं सांगितलंस की तू पोलीस धाव घेता घेता खरं तर या बिझनेसमध्ये आता उतरलाय, पण मग सुरुवातीच्या काळामध्ये तू हे एकंदरीत भांडवल कसं काय उभं केलंस? कारण की तू एकंदरीत मला दिसतोयस की आतापर्यंत आम्ही स्टॉल्सला भरपूरच भेट दिली आहे, पण तू डायरेक्ट म्हणतोस की तू डायरेक्ट शॉपमध्ये चालू केलंस, तर मग हे कसं काय जोडलं? सुरुवातीला टेबल वगैरे सगळ्या गोष्टी नॉर्मलच चालू केल्या होत्या, कमी भांडवलमध्ये चालू केलं होतं सर्व। आणि मी छोटा मोठा गाड्यांचं काम वगैरे करायचो आणि त्यातून थोडे पैसे जमवले होते। त्याच्यानंतर तो पैसा थोडासा इकडे लावला, प्लस हे काम करता करता दुसरी कामं चालू ठेवली होती, ड्रायव्हिंग केली, त्यातून पैसे मिळाले। गाड्यांचं काम तर रिपेअरिंगचं चालूच होतं, त्यातून पैसे मिळाले आणि मग हळूहळू आता हा बिझनेस चालायला लागल्यावर यातून व्यवस्थित सगळं झाल्यावर ही सेकंड ब्रांच चालू करून हे केलं। क्या बात। पण मग मला आता विचारायचं की आता भरपूर बिझनेस असतात आपल्याकडे करायला, तू कपड्यांचा पण व्यवसाय केला असतास, पण तू फूडमध्येच का गेलास? फूड आयटम हा वर्षभर लोक खातात, कपडे वगैरे लोक सीजनल घेतात, त्याच्यामुळे मला असं वाटलं की फूड आयटम चालू करावे म्हणून हा बिझनेस मी निवडला। क्या बात आहे, नाईस। तर शुभम, मस्त खूपच छान वाटतं तुझ्यावर मला बोलून। तर मला तर जाणून घ्यायचं आहे की बऱ्याच वेळा काय होतं की आपण आता कॅशलेस चालू आहे, तर आपण UPI वगैरे यूज करतो, तर तुला काही यामध्ये अडचणी येतात का? नाही, शक्यतो तर ह्या ॲपचा वगैरे काही प्रॉब्लेम नाही आहे, पण सगळे म्हणजे हे ॲप यूज करून किंवा कॅश घेऊन मेन त्याच्यात बघितलं जातं की कस्टमर सॅटिस्फॅक्शन कसं होतं। बरोबर। त्यामुळे आतापर्यंत तरी यात कधी अडचण आली। क्या बात आहे, क्या बात आहे। आणि आपण ऑनलाईन सुद्धा सेल करतोय का? म्हणजे स्विगी, झोमॅटो किंवा एखाद्याला जर घरी बसून ऑर्डर करायचे तर आपण काय सर्व्हिस प्रोव्हाइड करतो? स्विगी, झोमॅटो नायगावच्या शॉपवर चालू आहे आणि ह्या शॉपवरून आम्ही स्वतः डिलिव्हरी करतो। तर सुरुवातीला आम्ही पॅम्पलेट वगैरे वाटले आणि भांडवल कमी असल्यामुळे आम्ही स्वतः वाटले पॅम्पलेट जाऊन, त्याच्यामुळे भरपूर लोकांशी स्वतः कनेक्ट होता आलं आम्हाला आणि चांगले कॉन्टॅक्ट्स बनले आणि त्यातून मग थोडासा बिझनेस चांगला ग्रो झाला आहे। मग आता मिनिमम किती रुपीजची ऑर्डर करावी लागेल? कारण की काही ठिकाणी असं की 240 रुपीज 250 रुपीज अबाव असेल तर आपण ती घरपोच आपण डिलिव्हरी करतो ऑर्डर, तर आपल्या इथे कसं काय? आपल्याकडे अबाव 200 ऑर्डर आहे, पण कधी कोण लहान मुलं ऑर्डर करतात किंवा कोण वृद्ध माणसं वगैरे ऑर्डर करतात, मग त्यांची ऑर्डर त्यांच्या सॅटिस्फॅक्शनसाठी, कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे नेहमी इम्पॉर्टंट राहील माझ्यासाठी, तर त्यांच्यासाठी आम्ही 80 रुपीजची 100 रुपीजची ऑर्डर पण नेऊन पोहोचवतो। क्या बात आहे, क्या बात आहे। खूपच मस्त, म्हणजे तू ऑडियन्स बरोबर आपल्या कस्टमर बरोबर खूपच कनेक्ट झालेला आहे चांगला। आणि म्हणूनच मी तर नायगावच्या ब्रांचमध्ये तर करता आम्ही स्वतः खूप खातो तिकडे मोमोज किंवा आपला जो शोरमा आहे तिकडचा आम्हाला खूप आवडतो
मित्रांनो तुम्ही वाट कसली बघताय, मग तुम्ही सुद्धा आता ऑर्डर करू शकता. मित्राचा पाठी नंबर आहे, कॉन्टॅक्ट करा, ऑर्डर करा. टेस्ट एक नंबर आहे. तर मित्रा, या बिझनेसला घेऊन तू पुढील 5 वर्षामध्ये कुठे बघतोस? पुढील 5 वर्षात ॲटलिस्ट माझी 10 दुकानं तरी पाहिजेत अशी. आणि जास्त जोर माझा माटुंगा दादर या साईडला आहे, कारण माझं कॉलेज माटुंग्यात होतं, चांगली ओळख आहे तिकडे आणि ओळखीमुळे हा खरा बिझनेस आहे माझा. तर एक मोठं स्वप्न आहे की माटुंग्यात एक मोठं आउटलेट असावं माझं. त्यासाठी मी नक्की काम करणार आहे पुढील 5 वर्षात. क्या बात आहे, क्या बात आहे. तुला 360 कट्ट्याकडून खरं तर खूप खूप शुभेच्छा आहेत. जे 10 आउटलेटचं स्वप्न आहे ते पूर्ण होते. आज मी दुसऱ्या ब्रांचवर आहे आणि मला त्या 10व्या ब्रांचवर येऊन तुझ्याबरोबर पुन्हा एकदा गप्पा मारायला खूप आवडतील. वा वा वा, मस्त मस्त. तर मला अजून असं विचारायचं आहे की आता जे लोकल एंटरप्रेन्योर्स आहेत, म्हणजे जे खरं तर अजून नवीन होतकरू असतात, की ज्यांना सुद्धा या क्षेत्रामध्ये उतरायचं असतं, त्यांच्यासाठी तू काय सांगशील? ह्या क्षेत्रामध्ये उतरायचं आहे तर छोट्या स्केलवरून सुरुवात केली पाहिजे. आणि धंदा कोणी टाकू शकतं. धंदा तुम्ही टाकल्यावर तो किती जोपासताय, त्याला किती मेहनत करताय, त्याला किती एफर्ट्स लावताय, हे तुमच्यावर डिपेंड करतं. असं नाही आहे की धंदा टाकल्या कुठलाही चालतो. या धंद्यासाठी प्रत्येकाची मेहनत आहे. आम्ही मेहनत केली, त्याच्यानंतर आम्हाला आता फळ मिळतं आहे. तर जे नवीन सुरुवात करणार आहेत त्यांना सांगेन की छोट्या स्केलवर चालू करा, चांगलं भांडवल जमा करा आणि मग हळूहळू पुढे करून ते वाढवा. क्या बात आहे, क्या बात आहे. मस्त मस्त. तुझ्यासारखा एक लोकल एंटरप्रेन्योर जो एवढ्या कमी वयामध्ये पोलीस भरतीची धाव घेता घेता खरं तर बिझनेस क्षेत्रामध्ये आज धाव इतक्या वेगाने घेतोय, हे पाहून मला खरं तर खूप आनंद होतोय भावा. आणि आपल्याकडे अजून काय काय आयटम्स आहेत मला हे जाऊन घे. आपल्याकडे शॉर्मा मिळतो, मोमोज येतात, तंदुरी येतात. शॉर्मामध्ये ऑलमोस्ट 13-14 व्हरायटीज आहेत. मोमोजमध्ये 7 ते 8 व्हरायटीज आहेत आणि तंदुरीमध्ये 8-10 व्हरायटीज आहेत. तर त्याच्यानंतर फ्रोझन फ्राईज येतात, नगेट्स येतात, असे सगळे आपल्याकडे पदार्थ मिळतात. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे असं झालं की आता कधी ते येत आहे आणि कधी भाई ताव मारतोय, ही बात आहे भाई. तर हेच मित्रा, काय काय प्लेटचं नाव मला हे तंदूर मोमोज आहे, हा बेस्ट सेलिंग आयटम आहे आपला. आणि हे कुरकुरे मोमोज आताच आम्ही थोडे दिवस आधी चालू केले होते. थोडा रिस्पॉन्स कमी होता त्याचा, पण आता एवढा रिस्पॉन्स वाढला आहे की कधी कधी कस्टमरला सांगावं लागतं की 1-1 तास थोडंसं वेटिंग करावं लागेल. तरी कस्टमर म्हणतात हो चालेल, पण आम्हाला पाठवून दे म्हणून. क्या बात आहे, क्या बात आहे. पहिला तंदूरच्या ऐवजी मला वाटतं मी कुरकुरेस एकदा ट्राय करेन. जस्ट तू तो ट्राय करतो. भाई थांबावं लागेल की तसं, म्हणजे एकदम प्रॉपर क्रंची झाल्या, व्यवस्थित एकदम हे झालं. आणि स्टफिंग चिकनची जी आहे बाप एक नंबर. मसाला पण एकदम प्रॉपर लागतो, मस्त. काय का ट्राय कर भाई, रिकमेंडेड आहे. ठिकाणी खातो पण या ठिकाणात खूप वेगळं आहे. म्हणजे नावाप्रमाणे तू ठेवलेस ना, फ्लेवर्स ऑफ तंदूर, म्हणजे तंदूरमध्ये जे प्रॉपर एकदम व्यवस्थित झालेलं आहे. अजून आता मला विचारायचं आहे की आता जे लोकेटेड आहे हे जरा आपल्या प्रेक्षकांना सांग की त्यांनी इकडे कसं पोचायचं, ज्यांना माहिती नाही. आपली फर्स्ट ब्रांच नायगावला आहे. नायगावचं मोनोरेल स्टेशनच आहे बाजूला. तर ते जस्ट मोनोरेल स्टेशनच्या बाजूलाच मुराबाई चॉलमध्ये शॉप नंबर 5 आहे. तिकडे आपली फर्स्ट ब्रांच आहे. आणि ही सेकंड ब्रांच ITC हॉटेलच्या एकदम अपोजिट साईडलाच आहे. तर इकडे म्हणजे येणं जास्त सोयीस्कर आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि ह्याहून तुम्हाला आता जर यायचं असेल तर त्याचं जे 10 दुकानांचं जे स्वप्न आहे ते तुला लवकरात लवकर पूर्ण हो. आणि तुझे इतरही ठिकाणी तुझे आपले बोलतात ना, जे आपले फूडीज आहेत ते तुझ्यापर्यंत पोहोचतीलच. तरीच मित्रांनो, वाट कसली पाहत आहे तुम्ही सुद्धा या फ्लेवर्स ऑफ तंदूरला. जर तुम्हाला नायगावमध्ये जर तुम्ही राहत असाल, दादरमध्ये, तर त्या शॉपला व्हिजिट करा. जर तुम्ही लालबाग परळ या ठिकाणी येत असाल, करी रोडला राहत असाल, आपल्या वरळी साईडला राहत असाल, तर तुम्ही नक्की ITC हॉटेल जवळ या. एक नंबर आहे, खाऊन बघा. शोरमा तर आम्ही एनी टाइम खातोच नायगावमध्ये, त्यामुळे आम्हाला माहितीच आहे, आम्ही तिकडे शोरमा खाल्ल्याशिवाय जातोच नाही. आणि आता दुसरं म्हणाल तर मोमोज म्हणजे फ्लेवर्स ऑफ तंदूर. बरं, तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्याच अशाच लोकल एंटरप्रेन्योर्सला नक्की सपोर्ट करा. धन्यवाद.